नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 28। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही IMP प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुलाला कोणते नाव दिले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत मंडपम असं या ठिकाणी नाव दिलं आहे। प्रश्न दुसरा बघा, यकृतात दर 24 तासात सुमारे डॅश डॅश पित्त किंवा पित्तरसाची निर्मिती होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 0.95 लिटर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांचे वय डॅश डॅशपेक्षा जास्त असू शकत नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 65 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, आशिया कॉम्पिटिटिव्ह इन्स्टिट्यूटने भारतीय राज्यांसाठी व्यवसाय करण्याच्या सुकरतेचे श्रेणीकरण प्रकाशित केले आहे, तर महाराष्ट्राने डॅश डॅश स्थान मिळवले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसरे स्थान मिळवले आहे। प्रश्न पाचवा बघा, बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नर्मदा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1960 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, अटल पेन्शन योजनेत कोणत्या राज्यात तृतीयपंथी कामगारांची सर्वाधिक नोंद झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तर प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 8, संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर प्रदान करण्यापासून स्वातंत्र्याला निहित केले गेले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनुच्छेद 27 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, डॅश डॅश हा भारत आणि सिंगापूर दरम्यान संयुक्त लष्करी अभ्यास आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बोल्ड कुरुक्षेत्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, मानवी शरीरातील लहान आतड्यांची लांबी किती मीटर असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 5 ते 6 मीटर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणाचे नाव IIT मुंबईच्या मुख्य इमारतीस दिले गेले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नंदन निलेकणी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, रावण छाया हा भारतीय खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ओरिसा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्राचा देशात दरडोई उत्पन्नामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 4 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लंडन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुल कोठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते? आणि वाक्य बघा, अर्जुनाने माशाला बाण मारला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी माशाला आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आलेले आहेत, त्या शब्दांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तत्सम आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 18 बघा, कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वरसंधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. आणि वाक्य बघा, तिचे गाणे गाऊन झाले. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए समापन कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, या वयात तुला असे बोलणे शोभत नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि बोलण्याच्या खाली काय आहे तर अंडरलाईन केली आहे किंवा बोलणे हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी धातुसाधित नाम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उन्मुख आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, खालील उदाहरणावरून क्रियापदाचे प्रकार ओळखा. आणि वाक्य काय बघा, धैर्य असणाऱ्यांनीच हे काम करावे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विद्यार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जी असेल त्याचप्रमाणे कृषी तांत्रिक आणि सोबतच या ठिकाणी ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेवरचे असे बरेच व्हिडिओ अगोदर बनवून ठेवले आहेत. जर तुम्हाला आपल्या इथून मागचे जी कृषी तांत्रिक प्रश्नांचे किंवा प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या इथून मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 23 बघा, सैन्याकडून अतिरेकी मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वी वा शिरवाडकर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. शिकस्त करणे म्हणजे काय? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी खूप प्रयत्न करणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विसर्ग संधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, साहस हे जीवनातील मिठासारखे आहे या वाक्यातील साहस हे डॅश डॅश आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भाववाचक नाम आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे 2-3 प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला दरवेळीप्रमाणे विनंती करतो आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. प्रश्न क्रमांक 28 ती आली आणि तो घराबाहेर पडला तर उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए समुच्चय बोधक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मधारय समास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अभ्यस्त आपलं बरोबर उत्तर आहे.